श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे. स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुधीन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा, जपितपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतायांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली तयांची, स्मृती न राहिली देहाची. भ्रमरांदी प्राणवायू, आश्चर्य करती सकळ जण. असो झाली काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदाभुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य ते येती मूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुण्या नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वारियुषता पाळोनी, तियेसी द्यावे सोडूनी, तरी श्रेष्ठत्व पावशी जनी. मग सहजची सुरभोनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील परी अंतरीची खून. यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासोनी, सिद्धी दिली सोडोनी, येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव भोसेकर नामे देव अंमलेदार. त्यासीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार, होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते बातला. स्वकार्य चिंतोने अंतरी, खड्ग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खड्ग हाती देतील. जावोनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर, त्याचे पाहिले कर्म घोर. राजद्रोह मानसी, लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहिरी, तरवडाचे झाडावरी. तलवार दिली टाकोनी, कार्य आपले योजिनी. ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शवले. म्हणून न दिले खड्ग करी, परी तो अभिमानी पुरुष. खड्ग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा, त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगिले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्यास भोसले विख्यात. राहते अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदेनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यूसमय पातला. पाहुण्या विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी झाले. दिनवदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्यास करती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रति दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध, सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. गोडहा. श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी अतिवरा. भक्तजन संताप हरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोषी
होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुनी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी. समर्थांच्या पातला करून या स्त्रींची स्तुती. माता ठेवला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती. हास्यवदनी करोनी. फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुनी नाना. यथेच्छ भोजन देई जे. गृहस्थ आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलवले 5 जण. जेवू घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती. उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती. गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेदवा. म्हणे येवन याती अपवित्र. त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट. यातीमादे पावन कष्ट. कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार. तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन. त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ. म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाय त्वरित. सफल होतील मनोरथ. द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला. तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणूनी. प्रभात समय एके दिवशी समर्थ निघाला फिरायासी. येऊनी एका घरापासी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई. दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलवले त्याला. आसनावरी बैसवला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला. बाई त्या आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर. समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करी स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संबंध. सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणे माझे मुखनिमित्त. वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपवावा अवतार आता. ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुणी तत्वता. गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण. संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुणे एकाग्र. निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून. ब्रह्मरंधा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून तेदवा. जवळी होते सेवेकरी. त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नानापरी. तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त. दुःखे करून आक्रंदंत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. ज्यांना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुंडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी. प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी. जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले. आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम ज्यांचे शंकरशेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती. भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती. स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले. मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण. कार्य सिद्धार्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवनातून आले. स्वामीरूपी प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला. अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी. पाठवले कारभाऱ्यासी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार. त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी. त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडले कोणे प्रकारी. ते 7व्यात सांगितले. शंकरनामे एक गृहस्थ. होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत. त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे.
चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पांचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. भक्तिमार्ग निरूपून संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्ताधारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात. सारांशरूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासे आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात. निर्धारे स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819. वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंतनामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोनंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे हा ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिशोध भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवंतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.